रत्नागिरी लोकसभेमध्ये झालेल्या पराभवाच्या नंतर ठाकरे गटाचं मायक्रो प्लॅनिंग। खेड, दापोली, मंडणगड विधानसभा मतदारसंघाबद्दल आज मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठक। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये आज राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा। तुमसरच्या नेहरू मैदानावरती होणार सभा। आज राज ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्याचा दुसरा दिवस। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा राज ठाकरे आढावा घेणार। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुनील टिंगरेंचा बंदोबस्त करणार। शरद पवार यांचा इशारा। पोर्शे अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना टिंगरे यांनी मदत केली, चुकीचं काम करणाऱ्यांना वाचवलं, पवारांचा आरोप। शरद पवारांना कान पकडण्याचा पूर्ण अधिकार, त्यांना प्रत्युत्तर देण्याइतका मी मोठा नाही। शरद पवारांनी केलेल्या टीकेवरती आमदार सुनील टिंगरे यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। शरद पवार पक्षाचे नेते माझ्या संपर्कात। शरद पवार पक्षाकडून उमेदवारी घेण्याबाबत अजून अंतिम निर्णय नाही। परिणय फुके भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकारणामध्ये असेपर्यंत भाजपमध्ये जाणार नाही। माजी आमदार चरण वाघमारेंकडून भूमिका स्पष्ट। कोकणात मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी। चिपळूण संगमेश्वरची जागा शिवसेनेला सोडावी, उमेदवार म्हणून रोहन बने यांच्या नावाचा विचार केला जावा, माजी आमदार सुभाष बनेंची मागणी। काँग्रेसचे नेते सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघावरती देशमुख कुटुंबाचा दावा। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुखांचा मुलगा अमोल देशमुखनं सावनेरमधून मागितली पक्षाकडे उमेदवारी। कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामधून लढण्याची संधी मिळाल्यास आपण तयार। खासदार धनंजय महाडिकांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केली निवडणूक लढवण्याची इच्छा। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि 10 माजी नगरसेवकांचा शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश। पुण्याच्या वडगाव शेरी मतदारसंघामध्ये बापू पठारेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। पूर्व विदर्भामधल्या 28 पैकी 14 तर चंद्रपूरमधल्या 3 जागांवरती ठाकरे गट दावा करणार। माजी मंत्री भास्कर जाधव यांची माहिती। तर कुठल्याही परिस्थितीमध्ये बल्लारपूरची जागा शिवसेनाच लढवणार, भास्कर जाधव यांचा निर्धार। उमेश पाटील राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत। राजन पाटील यांची सहकार परिषदेवरती नियुक्ती झाल्यामुळे उमेश पाटील नाराज। राजीनाम्याचा बंद पाकिट तयार। 2 ते 3 दिवस वाट बघणार, उमेश पाटील यांचं वक्तव्य। एकनाथ खडसे जामनेरमध्ये येण्याची भाषा करतात, त्यांनी खुशाल यावं। तुम्हाला तुमच्या गावामध्ये कामं करता आली नाहीत, इथे काय करणार? मंत्री गिरीश महाजन यांचा खडसेंना खोचक सवाल। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठामध्ये दाखल। पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी दाखल केली याचिका। जातीनिहाय मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आल्याचा आरोप। शिंदे समितीला घटनात्मक अधिकार नाही, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरही धनगर समाजासाठी जीआर कसा? मुख्यमंत्र्यांनी त्यांना आहेत तेवढेच अधिकार वापरावेत। भाजपचे नेते पद्माकर वळवींची मुख्यमंत्र्यांवरती पुन्हा एकदा टीका। सांगलीच्या कवठे महांकाळमधील राष्ट्रवादीचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। माजी खासदाराच्या स्वीय सहाय्यकाला मारहाण केल्याचा आरोप। महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच भरत गोगावलेंचे अधिकाऱ्यांना निर्देश। एसटी सुशोभीकरण आणि एसटी स्टँडच्या स्वच्छतेवरती भर देण्याच्या दिल्या सूचना। महाविकास आघाडीचं सरकार आल्यावरती लाडक्या बहिणीप्रमाणे लाडक्या दाजींचा विचार करा। लाडक्या दाजींना दिवसा वीज कशी मिळेल यावरती निर्णय घ्या। राहुरीमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान प्राजक्ता तनपुरे यांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।